चला क्षेत्रक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. परब सर चलिए 2 अंपायर मैदान के अंदर प्रवेश करना होगा. परब सर मुझे लगता है ये बहुत बड़ा मैच है. 2 ओवर का भला ही मैच है, लेकिन 2 ओवर सुनने में काफ़ी कम लगता है. लेकिन सामने जब 12 गेंद रख दो तो फिर युवराज सिंह का 50 याद कर लीजिए 12 गेंद के ऊपर. लेकिन 12 गेंद भी काफ़ी अहम साबित हो सकते हैं एक ऐसे मुकाबले में, क्योंकि एक गेंदबाज और बल्लेबाज का एक कैलकुलेशन रहता है कि आप बड़े ओवर में या ज़्यादा ओवर में एक अच्छा मैच सेट करें, एक टारगेट सेट करें. लेकिन आपके पास महज दो ओवर है और 2 ओवर में मैच किधर भी जा सकता है. एक तो यहाँ पे हावी हो सकती है वाकड़न वडोली की टीम, या इसके ऊपर सिक्का यहाँ पे जबूर या कसना शिकंजा यहाँ पे कसना होगा वो बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली टीम को. ऐसा भी हो सकता है. हाँ बिल्कुल परब सर, आपकी बातों से मैं सहमत हूँ. लेकिन सोचेंगे ये कि 25-30 रन जोड़ लिया जाए, क्योंकि 12 गेंद कहते ना, जितना छोटा संघर्ष होगा जीत उतना शानदार होगा. और एक शानदार मैच का इंतजार कर रहे हैं. और इसके बाद 2 ओपन टीम के बीच में भी एक शानदार मैच होगा. लेकिन यहाँ से जीतने वाली टीम सीधा क्वार्टर फाइनल में प्रवेश करेगा. परब सर बहुत बड़ा मैच है ये निश्चित रूप से. देखिए सुबह के समय मौसम बहुत बेहतर था. परब सर बात करेंगे ना, दोपहर का 1 बजे तक देखिए कोई बारिश नहीं था, आसमान पर बादल छाया था. लेकिन जैसे मुकाबला शुरू हुआ तब बूंदाबांदी शुरू हो गया. और महाराष्ट्र की बात करेंगे ना, ये खासियत है, ये रूल है. मुझे लगता है ये बारिश का मौसम भी जब आता है ना, वो भी सोच समझ कर आता है कि कब बारिश बरसना चाहिए और कब रोकना चाहिए. सुबह के समय देखिए ड्यूटी का समय रहता है, कोई भी काम रहता है. चाहूँगा अच्छे हमारे दोस्त है कि वो भी अंपायरिंग के काम करते हैं, क्रिकेटर हैं और एक आयोजन करता हूँ कि पीओ साहब का भी तारीफ करना चाहूँगा. चलेंगे मुकाबला की तरफ. कमलेश गेंदबाजी के लिए हैं तैयार. कहते ना, शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज़्यादा. और मैदान पर जब होंगे बब्बर सिर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा. पहला गेंद के ऊपर डॉट गेंद निकलता हुआ. और क्या कमाल का सवाल पूछ लिया. कहते ना, अच्छे इंसान अच्छी किताब पढ़ने के लिए समय लगता है, तो अच्छा गेंद को समझना थोड़ा वक्त लगता है. अनिल जी माले आपसे गुजारिश करते हैं कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. परब सर क्या ये रिमझिम बारिश में आवाज पहुंच रहा होगा दूर दूर तक? बिल्कुल आवाज पहुंचा. और ये चलिए भाई, यहाँ पर काफी ऊपर गेंद गया और नो बॉल्स. ओहो, नो बॉल के ऊपर देखिए 1 रन. आज ये गेंद काफी देखने को मिला परब सर. 1+1 2 रन यहाँ से आता हुआ. और ये चलिए वो कल्पेश कुलकर्णी की बात करेंगे ना, देखिए हौसला कैसे बढ़ाते हुए रोहित का. लेकिन दूसरी तरफ से बात करेंगे कमलेश पाटिल गेंदबाजी की भारी संभालते हुए. कमाल का. और ये चलिए भाई गेंद कहाँ कर बैठे, लेकिन रन तो आता हुआ. नो बॉल्स कंटिन्यू रहेगा. देखिए गेंद विकेट से दूर गिरा. और कमलेश देखिए थोड़ा सा रिमझिम बारिश हो रहा है, गेंद कहीं ना कहीं उनके हाथों से निकल रहा है. यहाँ पर सिंगल आता हुआ. देखिए सिंगल डबल से टोटल तो आगे बढ़ेगा, लेकिन मंजिल नहीं. कहते ना, हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, तो उसी तरह के सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो. और इस बार देखते हैं
और अंपायर का इशारा देखिए, बिन पायल से बजी घुंघरू, छप 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 छप, ये जो तेरी पायलों की छप छप। लेकिन पायल की झनकार से देखिए 1 रन मिलेगा एक्स्ट्रा के रूप में, लेकिन मंजिल नहीं। मंजिल तक पहुंचने के लिए मेहनत करना होगा। कहते हैं ना, खुद के कंधों में जिम्मेदारी, दूसरे के कंधों में जनाजा उठाया जाता है परब सर, और खुद के कंधों में जिम्मेदारी उठाया जाता है। आप एक्स्ट्रा रनों से टोटल आगे बढ़ा सकते हो, लेकिन जो 30-25 तक पहुंचना है, खुद के बल्ले के ऊपर जिम्मेदारी लेना होगा। अभी तक कोई बाउंड्री नहीं, चींगो चींगो। कहते ना, इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, ये बल्लेबाज बाउंड्री कब लगाएंगे? क्या बारिश थमने के बाद? आवाज नहीं आ रहा है। चलिए, दूर तक आवाज पहुंचना जरूरी नहीं है, नजदीक पहुंचे तो बेहतर है। कहते ना, बाजू वाला को खुश रहने दीजिए, दूर वाले के बारे में मत सोचिए। जब बाजू वाले खुश नहीं तो फिर तो सामने जो दर्शक हैं वो खुश रहना चाहिए। देखिए, यूट्यूब के माध्यम से भी दर्शक सुन रहे हैं ना, वो भी निश्चित रूप से संतुष्ट रहेंगे। वाइड का हिजाब, अंपायर को थोड़ा सा दिक्कत हो रहा है परब सर, जब वाइड देते हैं छतरी छोड़ना पड़ता है। कहते ना, छाता तो बारिश को रोक नहीं सकता है, लेकिन बारिश में खड़े होने का हौसला देता है। बहुत किफायती जी। ओहो, ये कहां से खेल गए? एक हाथ छोड़ दिया आखिरी समय में, एक ही हाथ से, और एक हाथ से बल्ला चला लिए। प्रसाद सर, अगर शोले पिक्चर का ठाकुर अगर ये मैच देखता ना, वो भी सोचता काश गब्बर एक हाथ छोड़ा होता, आज मैं भी बैट लेके मैदान के ऊपर उतरता। आज अपने आप को कोसता होगा, अगर उसका फैमिली भी देख रहा होगा ठाकुर का, वही सोचते होंगे। और ये चले भाई, ये गेंद कम खेलना होगा। कहते हैं ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। यहां पर रन आना जरूरी है। यहां पर अगर यहां डॉट गेंद खेल गए तो फिर मुश्किल बनेगा। जैसे कहते हैं ना, शराब से दोस्ती कर लो बॉडी को खतरा, अगर सरदार जी से दोस्ती कर लो ना, पूरा दिमाग को खतरा, और डॉट गेंद से दोस्ती करो तो फिर आपके साथ साथ टीम को खतरा। और इस बार देखिए, अच्छा शॉट खेला गया, कवर ड्राइव यहां पर बात करेंगे, हवा में खेले यहां पर, और आता हुआ टॉम ने बता दिए हम आपके हैं कौन। चलिए, यहां पर चौका आया लंबे समय के बाद, कोई बात नहीं। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 12, लेकिन कमलेश कितने ओवर गेंदबाजी यहां पर देखिए, लंबा ओवर चल रहा है उनका। हाँ, बात करेंगे परब सर, देखिए ये ओवर कितना लंबा बन गया। आजकल प्यार मोहब्बत भी इतना लंबा नहीं चलता है, ब्रेकअप हो जाता है काफी जल्दी, लेकिन ये गेंदबाजी देखिए कितना लंबा, क्योंकि विकेट में थोड़ा सा है खराबी, गेंद उछाल लेता है। ओहो, इस बार देखिए टाइमिंग संपर, और यहां से देखते हैं अंपायर का फैसला क्या आता है। अपर कट, ये थर्ड अंपायर ले लिए भाई। अंपायर, वहां जो दर्शक है उनका इशारा क्या आता है थोड़ा देखते हैं। चलिए, चौका का ये जो इशारा है ना, ये कंफ्यूज करता है, कभी बोलता है चौका नहीं है, कभी बोलता है चौका है। रिव्यू लिया गया अंपायर की तरफ से, डिसिजन जरूर पेंडिंग असेल। त्याच दरम्यान आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक नितीनजी झांजे सर देखील या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचं देखील माजी सभापती चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए नितिन साहब आइए, तशरीफ रखिए। कहते ना, हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान नहीं मिलते हैं जिन्होंने कर्जत प्रीमियर लीग को सफल करके दिखाए। मैं इसलिए कहा कि महाराष्ट्र में आज चलिए 9+4 5 रन आया यहाँ पर। अनिल जी माली, आपसे गुजारिश करते हैं फिर से संपर्क करें। ये देखिए कर्जत प्रीमियर लीग के मैं कहूँगा सफल आयोजन करता हूँ जिनका नाम आता है नितिन साहब, देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, चेहरे पे देखिए उनका मुस्कान है। ऐसे इंसान ढूंढ कर मिलना काफ़ी मुश्किल है जिन्होंने इस क्रिकेट को एक ऊंचा दर्जा देते हुए। खूब खूब धन्यवाद साहब, तुम्हें आला बदल। बिल्कुल बढ़िया, अच्छा कैपिल, मज़ा आया, क्योंकि मैं तो सोचता हूँ जब दूर से यूट्यूब से देख लेते थे इतना मज़ा आता था, तो नज़दीक से कितना मज़ा आया होगा।
लेकिन इस मैदान के अंदर थोड़ा जाना होगा। यहाँ पर देखिए 18 रन, और ये चलिए 1 रन लेंगे बड़ी आसानी के साथ। क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? यहाँ पर कमलेश देखिए इस ओवर को काफ़ी लंबा बना दिया। पर अब सर मेरे हिसाब से ये जो 2 ओवर का मैच ना, ये डिसीजन सही है, क्योंकि 2 ओवर का मैच देखिए लगभग गेंद तो यहाँ पर 3 ओवर का 4 ओवर का गेंद देखने को मिलता है, 18, 20, 22 गेंद। नाही, मागचा सामना जर तू बघितला बाबूशा, तर मागच्या षटकात तब्बल 13 चेंडू टाकले होते. एक षटक टाकण्यासाठी त्याने जवळ 13 चेंडू हाताळले होते. आणि आता जवळजवळ आपण जर बघतोय, पियुष मला सांगतोय की चेंडू टाकले गेलेत, 12 चेंडू टाकलेत. राज- 2 षटकांचा कोठा एका गोलंदाजाने पूर्ण केला आणि धावा सुद्धा खर्च केलेत भरपूर. तो म्हणजे राजेश पहिले- सर सोच रहे होंगे कि तीसरा राउंड का मैच कितना ओवर कराने का। जब 1 ओवर में 12 गेंद होता है, फिर तीसरा राउंड का मैच उनके दिमाग में चल रहा होगा। तो चलिए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए 19 रन बना है, 12 गेंद जहां पर फेंका गया, और जीत वही फिर से गेंदबाजी के लिए तैयार। और ये चलिए गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं। इस बार बात करेंगे ना, इस मैच में कल्पेश कुलकर्णी को रोका है, एक चौके खाए लेकिन अभी तक बांध कर रखे हैं, लेकिन रोहित के बल्ले से अभी तक कोई बड़ा हिट नहीं। अनिल जी माली देखिए बड़े हमारे अच्छे दोस्त हैं, और यहाँ पर कहीं ना कहीं रोहित को एक ऐसा इनिंग्स नहीं खेलना होगा, 1-2 ऐसा बड़ा हिट खेलना होगा। जैसे कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, तो एक बड़ा हिट। हो ये चले AK-47 6 रन, इसे कहते हैं ब्राह्मण की बोली, AK-47 की गोली, काफी पावरफुल होता है। और यही बात कर रहा था कि जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, एक गेंद और बल्ले के बीच में सही मुलाकात का जरूरत था। ओहो, जीत भुईर को बता दिए भाई, हम तुमको भगा ले जाएंगे तेरे घर से। क्या कमाल का देखे शबाबी हमला, यहां पर लगातार यहां पर दूसरा छक्का। बंदा देखिए पिछला ओवर में खामोश था, रोहित है, लेकिन उसने बता दिया इस साल का नया साल हम नया ढंग से मना चुके हैं, इस बार रोहित है शर्मा बनकर दिखा देंगे। लिप्टन के बल्लेबाज हैं, लेकिन प्रशांत सर ये क्या डिसीजन सही था? मैं सोचता हूँ कमलेश उनके पास देखिए गति है, लेकिन जीत लेफ्टन गेंदबाज को बुलाना लेफ्टन बल्लेबाज के सामने, ये क्या सही डिसीजन था? और ये चलिए भाई यहां पर देखते हैं, हम तो ये कहेंगे वही दैया मार डाला रे। नाही, असं वाटतं की बाबूशा की पाऊस थोडासा थांबलाय. मागच्या जर षटकापर्यंत आपण बघितलं तर धोधो पाऊस, किंवा मागच्या सामन्यापर्यंत धोधो पाऊस होता, पण पाऊस थोडासा कमी झालाय आणि जणू काही बॅट्समनला चेंडू तो फुटबॉल सारखा दिसतोय, साईड होतोय आणि ती फटकेबाजी पाहायला मिळते. आणि खास करून 2 षटका सामन्यामध्ये कशी अटॅकिंग बॅटिंग आपण बघत आहात. क्या बल्लेबाजी रोहित, वाह रे वाह, यहाँ पर सिंगल रन तो ले लेंगे, लेकिन देखते देखते ना 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 करते प्यार में कर गई, ना ना करते प्यार में कर गई। और ये चलिए टोटल रोहित का तारीफ करना चाहूंगा परब सर, इसलिए कहते हैं ना, किसी का शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। शकल ऐसा क्रिस गेल का भी बहुत बेकार है, लेकिन कितना खतरनाक है। किसी की शकल को देखकर उसका ताकत का अंदाजा मत लीजिए। शेर बुढ़ा हो चुका है क्रिस गेल, लेकिन अभी भी देखिए बल्लेबाजी के अंदाज। टोटल की बात करेंगे, टोटल 38 रन। चलिए कैमरा मैन के सामने जितनी भी दर्शक, ओवर की आखिरी गेंद, और आखिरी गेंद के ऊपर इस बार नहीं, रन आउट के रूप में राजेश भुईर साहब आपने इतनी बड़े छतरे लिए हैं जहां पर कैमरा का एंगल नहीं मिल रहा है, थोड़ा सा एक साइड में आपको खड़े रहना होगा। तो चलिए परब सर बात करेंगे ना, पहला इनिंग्स का खेल समाप्त हो गया, काफ़ी कुछ यहाँ पर देखने को मिला, और मैं बात कर रहा था 30 रन तक पहुँच जाए तो बेहतर है। यहाँ पर देखिए 38 रन बन चुका है, जीत के लिए 39 रनों की टारगेट है। ये टारगेट देखिए बहुत बड़ा है, क्योंकि 2 ओवर की मैच में खास करके, लेकिन कहते हैं ना रात को फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है। तो ये मैच कहाँ पहुँचेगा ये कहना मुश्किल है, क्योंकि क्रिकेट हमेशा अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। जिस दोनों टीम के अंदर बल्लेबाजी की गहराई है, केतन मात्रे देखिए इनका विकेट बहुत बड़ा अहम रहेगा परब सर मेरे हिसाब से ये मैच में। अगर शुरुआत में केतन का विकेट गिर गया तो मुश्किल बनेगा, और यहाँ केतन चले तो फिर ओढ़ोली वाकलन टीम काफ़ी आगे चले। वाकलन की बात है तो ओमकारजीत शेट्टी देखिए हमारे अच्छे दोस्त, उनका भी तारीफ करना चाहूँगा।
तो चलिए अगला मैच टॉस के लिए यहाँ पर नितिन साहब देखिए जो कर्जत प्रीमियर लीग के बात करेंगे, एक सफल आयोजन करता हूँ बात करेंगे, उनके सुबातों से टॉस किया जाएगा और कमेंट्री बॉक्स पर थोड़ा सा होगा बदलाव। प्रसाद परब सर के पास जाएंगे और सामने एक फाइटिंग टोटल है। थँक्यू सो मच बाबूशा. मी रिक्वेस्ट करतोय निधी 11 कल्याणचे संघनायक इथे उपस्थित आहेत. राशी 11 अंबरनाथ कॅप्टन रिपोर्ट करायचं आहे टॉससाठी. सन्मान्य नितीन झांजे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. कर्जत प्रीमियर लीग ही खूप चांगली संकल्पना आणि आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बघितली, पण पूर्ण दिवस यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट बघणं, घरातली कामं वगैरे ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. पण जे ग्राउंडवर ज्यांनी टुर्नामेंट अनुभवली किंवा ज्यांच्या कॅमेऱ्यातनं ही क्रिकेट स्पर्धा सजली असे गौरव सावंत माझ्यासोबत आहेत. त्यांनी मात्र भरपूर कौतुक केलं की कर्जत प्रीमियर लीग एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला लोकल खेळाडूंना, स्थानिक खेळाडूंना, आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चांगले खेळाडू किंवा चांगले चेहरे समोर आले. एक चांगलं व्यासपीठ मिळालं. अपकमिंग यंगस्टर्स ज्यांनी आतापर्यंत फक्त गल्लीबोळ्यात क्रिकेट खेळलं होतं त्या खेळाडूंना मात्र व्यासपीठ मिळालं, त्या खेळाडूंना ग्राउंड मिळालं, त्या खेळाडूंना टुर्नामेंट भेटली आणि त्याच्याच माध्यमातून एक चांगले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेचे जनक आहेत ते म्हणजे सन्माननीय नितीन झांजे साहेब. यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. आणि एक वेगळं इनोव्हेशन पाहायला मिळालं, खास करून एक नवीन संकल्प पाहायला मिळाला. वीर हुतात्म्यांसाठी सुद्धा स्मारक बांधलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून, हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणात आम्ही आभार व्यक्त करतो नितीन झांजे साहेबांचं, ज्यांनी मात्र एक चांगली क्रिकेट स्पर्धा तर त्यांनी दाखवली सुद्धा, पण भारताच्या प्रती, भारताच्या नागरिकतेच्या उद्देशांत जर बघायला गेलं तर त्यांचं मात्र खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. चला दोन्ही संघाचे संघनायक मी विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. अंबरनाथचे कॅप्टन आणि कल्याणचे कॅप्टन तो रिपोर्ट करायचा आहे. आय थिंक कल्याण संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच आहे. राशी 11 अंबरनाथ कॅप्टन रिपोर्ट करा लवकरात लवकर. दोन्ही संघाचे संघनायक वरती व्यासपीठावर या. रोहित येत आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता संकेत मोरे आणि सन्मान्य नितीन झांजे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक इथे संपन्न करत आहोत. आज जर शेड्यूल बघितलं स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि सकाळपासून सातत्याने पाऊस सुरू आहे आणि अशा मुवमेंटला सुद्धा नितीन झांजे साहेबांनी आवर्जून या स्पर्धेसाठी यांची वर्णी लावली आहे, त्यांची उपस्थिती दर्शवली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. कोण म्हणेल त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघून की ते एक आयोजक आहेत. खूप चांगली पर्सनॅलिटी आहे, हँडसम पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि एका आयोजकाकडे आपण नेहमीच अशा गोष्टी बघतो. पण आणि त्याचबरोबर मला पियूषसुद्धा खूप चांगली गोष्ट सांगतोय की रजनी क्रिकेटसुद्धा एक अप्रतिम आयोजकसुद्धा आहेत नितीन झांजे साहेब. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. हाँ बिल्कुल प्रसाद सर, आपने अच्छी बात नितिन साहब के बारे में जिक्र किया. आज के वक्त में देखिए हम ऐसे बहुत इंसान देखते हैं जिनके पास दौलत होता है लेकिन दौलत के सिवा कुछ भी नहीं रहता है उनके पास, लेकिन इनके पास देखिए आज वो इज्जत, वो शोहरत, सब कुछ. रोहितचा पहिला चेंडू केतन समोर खेळत असताना एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्यासाठी निघाले आणि दोन्ही धाव इथे मात्र पूर्ण होणार. गुड रनिंग, कारण या धावींची गरज आहे, या फटक्यांची किंवा या पार्टनरशिपची गरज आहे पहिल्या विकेटसाठी, जी मात्र तुम्ही पाहता त्याच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणि केतन मात्र घेऊन आलेत. लक्ष आहे ते 39 धावांचं 2 षटकांमध्ये 12 चेंडूत तुम्हाला 39 धावा, म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे तुम्हाला 20 धावा करायच्या आहे. 19.5ची गती ठेवायची आहे आणि बघायचं आहे तसा प्रयत्न इथे सुरू आहे. केतन, मगाशी आपण उल्लेख केला बाबूशाने की केतन जोपर्यंत मैदानात आहे किंवा ऋतिक जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विजयाचं स्वप्न इथे पाहू शकतो, तो म्हणजेच वडवली आणि वाकळण. थोडेसे स्कीड होत आहेत. हे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाणार. अप्रतिम फटका, चौकार. पूर्णपणे बॉडी बॅलन्स गमावला होता या फटक्यावर, पण काय टायमिंग, कॉन्सन्ट्रेशन किती जबरदस्त होतं केतन मात्रेचं. लो फुलटा चेंडू होता आणि काय एक्झिक्युशन, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर एक अप्रतिम प्रहार करत असताना चेंडूला फेकून दिलाय आणि चौकार आणि मात्र धावसंख्येला पुढे आकार देत असताना धावसंख्या अंकित केली ती एकूण 6 धावा धावफलकावर. 19.5ची गती, केतनकडे ती कॅपेबिलिटी आहे, ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती धाडस आहे, ती जिद्द त्याच्याकडे आहे आणि बघायचं आहे ऋतिक पाटील त्याला कशा प्रकारे साथ देतोय. धावसंख्या धावफलकावर 6. नाणेफेक झालेली आहे व्यासपीठावर नितीन झांजे यांच्या माध्यमातून. निधी 11 कल्याण वर्सेस राशी 11 अंबरनाथ यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका, झेलची संधी नाकारता येत नाही, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मिसफील्ड. चेंडू हाताला ब्रश होऊन
चाटून निघून गेला सीमारेषे बाहेर, षटकार. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं बाबूशा चेंडूच्या खाली आहे ना, खास करून रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर बघतो, पाऊस जरी असला तरी चेंडू हवेमध्ये सुद्धा तरंगत असतो. अशा मुवमेंटला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. ते कॉन्सन्ट्रेशन सुद्धा पाहायला मिळालं, एकाग्रता पाहायला मिळाली. चेंडूच्या खाली पोझिशन सुद्धा खूप चांगलं केलं होतं, पण लास्ट मुवमेंटला चेंडूने जागा बदलली आणि खेळ तिथून सुटतोय. प्रसाद सर कहते हैं, देखिए दिन कितना बेहतर है, किस्मत भी कहते हैं ना कभी कभी बहादुर के साथ। और ये देखिए बल्ले पर गेंद आए नहीं, पूरी तरह से ऊपरी हिस्सा लिया था, उसके बावजूद भी देखिए ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू. पंच बघा रिव्ह्यू मात्र पंचांनी मागितलंय, पण फेअर डिसिजन जे ग्राउंड डिसिजन ते आहे, येस ग्राउंड डिसिजन आहे, नो बॉल आहे. पण आता मात्र गोलंदाजांनी मात्र रिव्ह्यू मागितलाय, गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलाय. त्यांचं म्हणणं आहे की फेअर डिलिव्हरी आहे. आणि बघायचं आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तिथे रमेश म्हात्रे आहेत आमच्यासोबत, त्यांच्याकडून डिसिजन काय येतोय. तुम्ही पाहतात माजी सभापती चषक 2021 क्रिकेट स्पर्धा, सन्माननीय अमर तुकाराम मिसाळसाहेब माजी सभापती यांनी पुरस्कृत केलेली क्रिकेट स्पर्धा, त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचा आम्ही उद्घाटन सोहळा जेव्हा पार पाडला ते स्वतः इथे उपस्थित होते. सन्माननीय निकिता भोईर मॅडम सुद्धा इथे उपस्थित होत्या आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. एकूण 32 संघांचा समावेश, 2 गाव आणि 11 हा जो फॉर्मॅट आता नवीन उदयास आला आहे. खरंच याला भरपूर मागणी आहे. 2 गाव आणि 11 खेळाडू जे मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असतात किंवा इतर कुठल्या स्पर्धेमध्ये खेळत असतात, एक वेगळी छाप पाहायला मिळते, एक वेगळी रणनीती पाहायला मिळते, एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. आणि ती स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र 2 गाव एक संघ असा खेळतोय, तो म्हणजेच शिरगाव ढवळेपाडा आणि त्याच्या विरोधात वडवली आणि वाकळण अशी फाईट टू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. चलिए कितना तीसरा अंपायर देखिए यहाँ पर, मुझे मेरे हिसाब से इन्हें आईपीएल में मौका मिलना चाहिए. चलिए कहते हैं ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, गेंद कमर के ऊपर जाए तो फिर विमर निश्चित रूप से. थँक्यू. सॉफ्ट सिग्नल जो आहे पंचांचा तो मात्र कंटिन्यू केला जाईल. आणि पंचाने ऑलरेडी नो बॉल कॉल केला होता. फक्त एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 13 धावा धावफलकर. 39 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 26 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळते. कुमार मिनमिने यांच्या माध्यमातून कुमार कलेक्शनकडून सुद्धा या स्पर्धेमध्ये टी शर्ट आणि ट्रॅक सुद्धा आहेत. त्याचबरोबर स्पोर्ट्स झोनमधून ऋषी सुर्वे आणि प्रदीप बोराडे यांच्याकडून सुद्धा टॅग टी शर्ट आणि त्याचबरोबर एक किट बॅग सुद्धा आहे 70-70 स्पोर्ट्सची सुद्धा तुम्हाला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याबद्दल कुमार मिनमिने आणि त्याचबरोबर प्रदीप बोराडे आणि ऋषी सुर्वे यांचा मी खरंच आभार व्यक्त करतो. रोहित गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन तो सज्ज झाला आहे आणि आतापर्यंत धावा खर्च झाल्या ते एकूण 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्यापैकी आपण बघितलं तर केतन म्हात्रेच्या बॅटमधून आपण षटकार बघितले ते एकूण एक चौकार बघितला, एक डबल. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन मैदान आपल्या संघासाठी ते म्हणजेच 12 धाव्यांचं. तर संघाची धावसंख्या आपण बघत आहोत ती 13. 26 स्टील रिक्वायर फ्रॉम द 9 डिलिव्हरी. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हव्यात त्या 26 धावा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. स्ट्रेट कॅमेरामॅनच्या भूमिकेत ओमकार सावंत, क्रॉस कॅमेरा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता
गौरव सावंत आणि त्याचबरोबर टेक्निकल टीम आणि स्कोररच्या भूमिकेत प्रशांत. हो, चेंडू बघताय भरपूर बाउन्स झालाय. यष्टीच्या मागे सुनीलकडनं चूक होते, स्किट होतोय. चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल 2 धावा इथे होणार का पूर्ण, पण नकार दिलाय. गुड डिसिजन. वाईट बॉल, वाईट +1, त्यामुळे अजून एक धावा ॲड केली जाईल धावफलकावर. अंकित होते एकूण 15 धावा. लक्ष अजूनही 24 धावेंचं आहे. ऋतिक पाटीलकडे सुद्धा तेवढं कॅलिबर आहे, क्षमता आहे, ताकद आहे. कारण मागच्या 2 सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली, खास करून ओपन फॉर्मॅट तालुका स्तरीयमध्ये खेळताना सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. 100 किल्ला त्यांनी लढवलं होतं आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली आहे स्पर्धेमध्ये ती ऋतिक पाटीलने. सौरभ मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं व्यासपीठ सुद्धा पाहायला मिळते आणि आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली. आमचा आवाज आमच्या लाडक्या रसिकापर्यंत त्यांनी पोहोचवला आहे, त्याबद्दल थँक्यू सौरभचे. स्कोररच्या भूमिकेत आणि एक मल्टिपल रोलच्या भूमिकेत आपण नेहमीच पाहिलं स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत पियुष बाबरे, संकेतने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली ॲज अ स्कोरर. आणि आज शेरोशारीचा बादशाह आमच्यासोबत बाबूशा. राऊंड विकेट. ओ हो हो हो, लाजवाब, बेधडक आणि बेधडक. पंचांकडे काहीतरी अपील करत असताना चेंडू तर गेला सीमारेषे बाहेर, पण फलंदाजांनी रिव्ह्यू कॉल केलाय. त्यांचं म्हणणं हे आहे की चेंडू हा ओव्हर द वेस्ट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज गदारोळ करू नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज गदारोळ करू नका, आवाज करू नका. जो काय डिसिजन आहे तिसरे पंच घेतील. प्लीज सायलेन्स प्लीज. इट्स अ नो बॉल. ओव्हर द वेस्ट बीमर होता आणि षटकार पाहायला मिळतोय. 7 धावा अंकित होतील धावफलकावर आणि 7 धावेच्या मदतीने सामन्याला कलाटणी मिळते की काय असं जणू काय असं चित्र उभारलंय. मला सांगतोय गोलंदाज 22 पियुष मला सांगते धावसंख्या 22. पुढचा चेंडू रोहितचा. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. वाईट बॉल, वाईट सिग्नल आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते ती 23 धावा. 16 धावींची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकातच जणू काही चित्र स्पष्ट केलं आहे वडवली बी आणि वाकळण संघाने शिरगाव ढवळेपाडा संघाच्या विरुद्ध खेळत असताना. या चेंडू कंप्लीट होती 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अंकित होत आहेत धावफल करते 24. चला सामना प्लीज सुरू करायचा. 24 धावा. रोहित पुन्हा एकदा सज्ज. राऊंड विकेट. लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी होती आणि ड्रॉप होतो तो कल्पेश कुलकर्णीकडून. आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 धावा 25. अजूनही 13 धावींची गरज आहे. 13 नाही 14 धावींची गरज, कारण 39 करायचे आहेत. धावसंख्या 25 धावा, 14 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. एक चित्तथरारक सामना पाहायला मिळतो. एक नाट्य स्वरूप आलंय ते म्हणजे या सामन्याला. जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडून, ऋतिक आणि केतन म्हात्रे. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गोलंदाज चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. कल्पेश सुद्धा चेंडूवर येतोय. 2 धावेमध्ये बघायचंय कोणाला मात्र विकेट मिळणार. इथे मात्र फेक चांगली झाली रोहित कडून आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का लागतोय वडवली बी वाकळण संघाला आणि ऋतिक पाटील तंबूत परततोय धावचीच्या स्वरूपामध्ये.
क्या परफ सर आपको लगता था यहाँ पर 2 रन जरूरत था मेरे हिसाब से? बाबूशाह क्या कहना चाहोगे, जिस तरह से पहले ओवर में बल्लेबाजी हुई है, ईट का जवाब यहाँ पे पत्थर से दिया है और उसके खामियाजा गेंदबाजों को भी भुगतना पड़ा क्योंकि उन्होंने भी काफ़ी सपोर्ट किया है ये रन खर्च करने में। हाँ बिल्कुल आपने सही फरमाया, गलती तो गेंदबाज ने किया, मैं कहूँगा यहाँ गलती थोड़ा सा बल्लेबाजी ने भी किया क्योंकि 2 सेट बल्लेबाज मैदान पर होना, भले ही कमलेश के पास देखिए बहुत अनुभव है, पहला मैच भी बड़ा खूबसूरत खेले थे, लेकिन मैदान पर उतरते ही जैसे कहते हैं ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा सा समय लगता है, थोड़ा सा उन्हें यहाँ पर जो गेंद ऋतिक पाटिल को अभी ये रबर बॉल है ना उन्हें फुटबॉल के जैसे दिखाई दे रहा था, तो शायद उतना नहीं मैं मेरे हिसाब से कमलेश के लिए आसान रहेगा, लेकिन फिर भी जब तक केतन म्हात्रे, ये सबसे मैंने पहले जिक्र किया था कि केतन म्हात्रे आखिरी समय तक रहते हैं तो कुछ भी हो सकता है, क्योंकि यहाँ पर समीकरण की बात करेंगे तो 6 गेंद बचा है, 13 रनों की जरूरत है। आपको याद दिला देता हूँ जो ऑस्ट्रेलिया दौरा किया था जब 4 वनडे मुकाबला हार चुके थे, क्लीन स्वीप के दौर पर थे, तभी मनीष पांडे को मौका मिला था, उस मैच में 102 रन बनाए थे, आखिरी ओवर में 13 रनों का जरूरत था, MS धोनी का भी विकेट निकला था, लेकिन मनीष पांडे ने चौके दागकर अपना शतक भी पूरा किए थे, हिंदुस्तान टीम को जीत दिलाए थे। तो एक सेट बल्लेबाज हैं यहाँ पर केतन म्हात्रे कहीं ना कहीं, तो बेनिफिट फायदा भी है दोनों टीम के सामने, लेकिन सामने वाले गेंदबाज को यही सोचना होगा कि यहाँ पर पहली शुरुआत 3 गेंद अगर अच्छा निकल जाए ना, 3 गेंद के बाद 2 या 3 रन फेर दबाव। ये चलिए ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है, लेकिन रबर बॉल पर इतना जो ब्लॉकल में गेंदबाजी करना आसान नहीं रहता है परब सर, और देखते हैं कितना आसान मुश्किल। 6 चेंडू आणि 13 धावांची गरज, गोलंदाज बुमराह खोदून काढलाय, चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत, बरोबर तिकडे चेंडू गेलाय डीप कव्हर मध्ये, स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे आणि विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागणार, फलंदाज इथे बाद होतोय, कमलेश आल्या पाऊली मागे फिरतोय आणि इथे काय होतंय, बेल्स खाली पडलेली नाही, हेच मात्र पंच सांगत असताना बेल्स खाली पडली नाही, ते मात्र खूप मोठी चूक केली आहे प्रसाद सर, या बहुत बड़ी चूक, जैसे कहते हैं ना लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, और ये बहुत बड़ी गलती कर दिया, यानी गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। नाही, मला थोडंसं कन्फ्यूज झालो, एवढ्या मोठ्या लेवलला तुम्ही क्रिकेट खेळताय आणि तुम्हाला बेल्स ऑफच करायचे ॲट एनी कॉस्ट, जेव्हा तुम्ही धावचित करताय अशा मुवमेंटला बेल्स ऑफ होणं गरजेचंच आहे आणि तिथे मात्र खूप मोठी चूक केली आहे आणि ते 2 धावा कंप्लीट होत आहेत या चेंडूवर, 5 चेंडू आणि 11 धावांची गरज। ऑफ साईडला प्लेस केल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, सुनील चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी पुढे सरसावतोय, तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न इथे 2 धावा इथे पूर्ण होतोय, खूप प्रेशियस ॲसेट आहे आमच्या कल्याण डोंबिवलीत असं म्हणायला लागेल, ते म्हणजे ऋतिक पाटील, अपकमिंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर, पण या रबर बॉलचं क्रिकेट असो जिथे मात्र स्वतःची काळजी तर घ्यावी लागते, कारण खेळाडू स्किड होत असतात, अशा मुवमेंटला तुम्ही पाहू शकता की जेव्हा नॉनस्ट्राईक गेटला जात होता अशा मुवमेंटला चेंडूची फेक जेव्हा झाली आणि तो चिखल त्याच्या डोळ्यात उडाला, ते थोडीशी दुखापत थोडीशी झाली आहे ती म्हणजेच ऋतिकला, पण त्या दुखापतीने सुद्धा लवकर सावरावं लागेल त्याला। 4 चेंडू आणि 9 धावांची गरज, कारण खूपच नाजूक अवयव असतात हे, हात असो डोळा असो, आणि आमचे सचिन तेली त्यांना खूप चांगली मदत करतात, थँक्यू सचिन। 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता। ओ हो, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषे बाद होतोय, ऑन दी अप ऑन दी राइज, षटकार। ये केतन ने बता दिया प्रसाद सर के तैरना है तो समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है, समंदर में उतर गए, और बुमराह कहीं ना कहीं हो गए गुमराह। कॉपी बुक स्टाइल शॉट था, लेकिन अभी भी मैच बैलेंस है प्रसाद सर, अगर सोचिए केतन का विकेट यहाँ गिरता है, अगर रन नहीं आता है तो फिर मैच फंस जाएगा। 3 चेंडू 3 धावा, हा चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथे फलंदाज मात्र बाद होणार नाही, कारण पॉपिंग रिच्या आतमध्ये तो उपस्थित होता आणि आता मात्र 3 धावा कंप्लीट होणार, 3 धावा कंप्लीट, मॅच फिनिश। 2 सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केलाय तो वाकण वडवली बी या संघाने, अभिनंदन या संघाचं, आणि त्याच